तुमचं हृदय प्रत्येक दिवशी शरीरात किती रक्त पंप करतं माहितीये? नाही. आपलं हृदय दर दिवशी जवळपास 2000 गॅलन म्हणजे सुमारे 7500 लिटर रक्त हे शरीरात पंप करतं. एवढंच नाही, तुमचं हृदय जवळपास 1 लाख वेळेला दररोज धडधड करतं. चला, तब्येत पाणीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या हृदयाबाबत काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊया. हृदय शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव. शरीरात सातत्याने रक्त पंप करण्याचं काम हे हृदयाचं. हृदयातून निघाल्यानंतर शरीरातील कोट्यावधी रक्तवाहिन्यांच्या मार्फत ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. क्लिव्हलँड क्लिनिकच्या वेबसाईटवर मला हृदयाच्या कार्याबद्दल माहिती मिळाली. खरं सांगू, मलाही हृदय 2000 गॅलन रक्त पंप करतं हे माहिती नव्हतं. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार दर दिवशी हृदय 8 फूट बाय 10 फुटाचा स्विमिंग पूल भरेल इतकं रक्त शरीरात पंप करतं. एवढंच नाही, मानवी हृदय इतका दाब निर्माण करतं की ते रक्ताची धार 30 फुटापर्यंत लांब उडवू शकतं. हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवाच्या अफाट शक्तीचं दर्शन घडवतं. तर संशोधकांच्या माहितीनुसार आपलं हृदय केवळ एक साधं जैविक घड्याळ नसून ते हायड्रॉलिक इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे. लेफ्ट वेंट्रिकल, ज्याची स्नायूची भिंत फक्त अर्धा इंच जाड असते, तो इतका दाब निर्माण करतो की त्या जोरावर रक्त 30 फुटापर्यंत लांब फेकलं जाऊ शकतं. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार शरीरातील सिस्टेमिक रक्ताभिसरण चालू ठेवण्यासाठी आणि 60,000 मैल पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्याद्वारे प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवण्यासाठी या प्रचंड शक्तीची आवश्यकता असते. हृदयाचा प्रत्येक ठोका या यांत्रिक शक्तीचा आणि अचूकतेचा पुरावा आहे. आपलं हृदय दररोज 1 लाख वेळेला धडधड करतं आणि वयाच्या 79 वर्षापर्यंत जवळपास 2.9 अब्ज वेळेला हृदयाची धडधड होते. आपण अनेकदा हृदयाचा विचार भावनिक किंवा लयबद्ध संदर्भात करतो, परंतु त्याची शारीरिक क्षमता खरोखरच विलक्षण आहे. मानवी रक्ताभिसरण संस्थेच्या अफाट गुंतागुंतीतून रक्त ढकलण्यासाठी लागणारा दाब हृदयाची कार्यक्षमता आणि शक्ती दर्शवतो. अशी शक्ती जिची बरोबरी करणं हे आधुनिक तंत्रज्ञानालाही कठीण जातं. म्हणूनच हृदय खऱ्या अर्थाने एक हाय परफॉर्मन्स इंजिन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.